उन्हाळ्यामध्ये काहीच खावंसं वाटत नाही, अगदी जेवणसुद्धा करावंसं वाटत नाही। तर हे जे आहे मस्त असं कैरीचं सार जर तुम्ही चपातीसोबत जरी खाल्लं किंवा भाकरीसोबत, भातासोबत किंवा मग असंही वाटीमध्ये घेऊन प्यायलात ना तरीसुद्धा अप्रतिम लागतं। तर इथे एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे। आता कैरी जी आहे खूप आंबट न घेता हलकी अशा पद्धतीने तोतापुरी कैरी घ्यायची। म्हणजे काय होतं, तोतापुरी कैरी जी आहे चवीला खूप जास्त आंबट नसते। कैरी जी आहे स्वच्छ धुवून पुसून आणि वरचं जे देठ आहे ते काढून घेतलं आणि अशा पद्धतीने ह्याचे जे आहे आपण लांब लांब तुकडे करून घेणार आहोत। तर खूप जास्त मोठे न करता किंवा खूप जास्त पातळ सुद्धा न करता असे थोडेसे जाडसर असे हे मी कैरीचे तुकडे करून घेतलेले आहे। आता हे कैरीचं सार जे आहे बनवायला जितकं सोपं आहे, खायला तितकं अप्रतिम आणि चवदार लागतं। आणि खास उन्हाळ्यामध्ये अशा काही हलक्या फुलक्या रेसिपीज बनवून जर तुम्ही खाल्ल्या ना तर तुम्हाला अजिबातच उन्हाळा जाणवणार नाही। तर हे बघा, इकडे मी कैरीचे जे आहे तुकडे करून घेतलेले आहे। आता इथे याची मी साल काढलेली नाही आहे, पण तुम्हाला जर साल काढावीशी वाटत असेल तर काढली तरीसुद्धा चालेल। त्यानंतर अर्धी वाटी खोवलेलं नारळ घेतलेलं आहे, ओलं नारळ। त्यानंतर 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 1 टेबलस्पून धने घेतले। त्यानंतर 1 अद्रकचा तुकडा घेतला आणि 4 ते 5 जे आहे बेडगी मिरची घेतलेली आहे। आता इथे जर तुमच्याकडे बेडगी मिरची नसेल तर मग तुम्ही तिखटाचं मिरची पावडर जे असतं कमी तिखटाचं ते घेतलं तरीसुद्धा चालेल। फक्त खूप जास्त आपण हे तिखट बनवत नाही आहोत, कारण उन्हाळा स्पेशल आहे आणि उन्हाळ्यामध्ये जास्त तिखट खाल्लं की जळजळसुद्धा होते। त्यानंतर हे सर्व जिन्नस जे आहे मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतले आणि त्याचसोबत साधारण 2 ते 3 चमचे पाणी या ठिकाणी मी घातलेलं आहे। आता हे आपण एकदम मिक्सरला जे आहे फाईन वाटून घेऊया। त्या अगोदर इकडे मी कढई तापवायला ठेवली। कढईमध्ये 1 पळी तेल घातलेलं आहे, एक अर्धा चमचा जिरे घातले। जिरे छान तडतडले की पाव चमचा मेथी दाणे, पाव चमचा हिंग आणि थोडेसे कढीपत्त्याचे पानं घातले। आता इथे मेथी, हिंग आणि कढीपत्ता आवर्जून घाला, याची फोडणी जी आहे मस्त खमंग बसते आणि चवसुद्धा छान येते। त्यानंतर फोडणीमध्ये कैरीचे जे तुकडे करून घेतलेले होते ते घातले आणि अगदी 1 ते 2 मिनिटापर्यंत परतवून घेतले। म्हणजे काय होतं, कैरीच्या ज्या फोडी आहेत त्याला छान अशी फोडणी जी आहे लागली जाते आणि कैरीला खमंग फोडणी बसते। त्यानंतर झाकण देऊन अगदी आपण 5 मिनिटं जे आहे वाफ काढून घेऊया। म्हणजे काय होतं, कैरी जी आहे इथे शिजली जाते आणि मग नंतर आपल्याला जास्त कैरी शिजवण्याची गरज पडत नाही। आता कैरी शिजत होती तोपर्यंत इकडे मी हा जो मसाला आहे मिक्सरला फिरवून घेतला आणि अशी काहीशी याची कन्सिस्टन्सी होती। म्हणजे अगदी फाईन जे आहे एकदम दळलेलं आहे आणि त्यानंतर खूप जास्त पाणीसुद्धा घातलेलं नव्हतं। त्यानंतर कैरी इकडे सुद्धा 3, 4, 5 मिनिटं जी आहे मस्त अशी वाफलेली होती आणि हलके जे आहे कैरीचा रंगसुद्धा बदललेला होता। अगदी चिमूटभर हळदी घातलेली आहे, हवं तर तुम्ही मसाला वाटताय त्यामध्येच हळदी घातली तरीसुद्धा चालेल। त्यानंतर परत एकदा मिक्स करून घेतलं आणि आता आपण हे जे वाटण बनवलेलं होतं ते घालून घेतलं। आता हे खूप घट्टसर वाटण आहे, तर त्याचबरोबरीने थोडंसं एक मिक्सरच्या जारला थोडंसं कमी इतकं या ठिकाणी मी पाणी घातलेलं आहे। आता आपल्याला हे खूप पातळ न करता थोडंसं दाटसरच ठेवायचं आहे, कारण आपण चपातीसोबत, भाकरीसोबत जरी खाल्लं तरी हे चवदार आणि थोडंसं दाटसर भातासोबत सुद्धा छान लागतं। आता खूप जर पातळ केलं तर मग ह्याची जी आहे चव खाण्यासारखी म्हणजे खावंसं वाटत नाही खूप जास्त पातळ, त्यामुळं खूप जास्त पातळ करू नका। त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि साधारण 2 चमचे इथे मी गूळ घातलेला आहे। अगदी छोटे छोटे जे गुळाचे खडे असतात अगदी 2 ते 3 घातलेले आहेत। आता कैरी जी आहे खूप जास्त आंबट नाही आहे, त्यामुळं जास्त प्रमाणात गूळ न घालता थोडाच गूळ घातलेला आहे, कारण छान अशी आंबट गोड आणि तिखटसुद्धा चव आली पाहिजे। जास्त गूळ घातला तर खूप जास्त गोड होईल, त्यामुळे इथे मी कमी गूळ घातलेला आहे। आणि छान अशी एक ढणढणीत उकळ काढून घ्यायची, म्हणजे काय होतं सर्व जिन्नस छान एकत्र होतात। त्यानंतर कैरीसुद्धा हलकी मऊ पडते आणि गूळसुद्धा विरघळला जातो। तर हे बघा, मस्त अशी एक ढणढणीत उकळी जी आहे काढून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने हे आपलं कैरीचं सार जे आहे तयार झालेलं आहे।
हवं तर वरून मस्त अशी कोथिंबीरसुद्धा घालू शकता. इथे मी कोथिंबीरसुद्धा घालणार आहे. त्या अगोदर अशा पद्धतीने एक ढणढणीत उकळी काढून घ्यायची, म्हणजे सर्व जिन्नस एकत्र तर होतात, कैरीसुद्धा शिजते आणि खमंग सुवाससुद्धा सुटतो. तर आता हे जे कैरीचं सार आहे, तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा. तुम्हाला कैरीच्या सारची रेसिपी मला सांगा कशी वाटली, नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. तर अशा पद्धतीने इकडे आपलं कैरीचं सार जे आहे तयार झालेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरते आणि अशा पद्धतीने मस्त असं आपलं कैरीचं सार तयार झालेलं आहे. हवं तर गरम गरम जरी प्यायलात तरीसुद्धा चालेल, किंवा मग थंड झाल्यावर जरी प्यायलात ना तरीसुद्धा चालेल. चव आहे तशीच राहते, थंड झाली तरी तशीच लागणार आहे, गरम असलं तर तशीच लागणार आहे. तर अशा पद्धतीने मस्त असं आपलं कैरीचं सार तयार झालेलं आहे. भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. असं जरी प्यायलं तरीसुद्धा उत्तम लागतं. चला मग रेसिपीला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटूया परत एकदा अशाच रेसिपीसोबत.